Hello my dear children, last period we have begin 2.4 an epitome of courage. मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला आपण an epitome of courage धैर्याचे मूर्तिमंत रूप नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण प्रत्यक्ष सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण पाहिलं की कशा पद्धतीने डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना एका अतिदुर्मिळ व भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. भयंकर असाध्य अशा आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधनाचे कार्य चालू ठेवले. म्हणजे जे डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे त्यांना त्यांचे नियतीच्या खेळाचे फासे उलटे पडल्यामुळे एक बुद्धिमत्ता सोडली, म्हणजे जो ब्रेन आहे, जो मेंदू आहे, तो मेंदू सोडला तर बाकीचे संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडले गेले होते. असे असूनही ते या शतकातील महान शास्त्रज्ञ झाले. म्हणजे इथपर्यंत आपण मागच्या पिरियडला सुरुवातीचे जे 1, 2 and 3 जे पॅसेज आहेत, पॅरेग्राफ आहेत, त्यांच्याविषयी आपण मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. बघा, मागच्या पिरियडला ज्या ठिकाणी आपण थांबलो होतो तेथून पुढे आज आपण प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. की तरी देखील ते की महाभयंकर असाध्य असा जो डिसीज आहे, असा जो रोग आहे, त्या रोगाला आजाराला तोंड देत त्यांनी आपले संशोधनाचे जे कार्य आहे ते कार्य त्यांनी अविरतपणे चालू ठेवले. आणि त्याचविषयी आज आपण पुढे येथे ज्या ठिकाणी मागच्या पिरियडला आपण थांबलो होतो तिथूनच आज पुढे हे जे लेसन आहे या लेसनविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. बघा या ठिकाणी येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दीज सेंचुरी. म्हणजे असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत. कोण? डॉक्टर स्टीफन हॉकिंग. डॉक्टर स्टीफन हॉकिंग या ठिकाणी आपण मागच्या पिरियडला मागच्या तासिकेला थांबलो होतो. आज आपण इथूनच पुढे बघणार आहोत. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. Mathematics म्हणजे काय? गणित. म्युझिक म्हणजे काय? संगीत. अँड मिसचीफ म्हणजे काय? खोडकर असं आपण किंवा वात्रट असंही म्हणतात, मिसचीफ. अँड टीनेजर म्हणजे काय? किशोरवयीन. यू नो, आपली एक कविताच होती, टीनेजर्स प्रेयर, टीनेजर्स. अँड एव्हरेज म्हणजे सरासरी. अँड एव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रू अप म्हणजे मोठा होणे. ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनएजर फुल ऑफ मिसचीफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या काढणारा आणि गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक काय होता? टीनेजर होता, एक किशोरवयीन मुलगा होता. ॲन एव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर फुल ऑफ मिसचीफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. म्हणजेच स्टीफन एखाद्या सर्वसाधारण मुलाप्रमाणे भरपूर खोड्या, मिसचीफ काढणारा, गणितावर आणि संगीतावर मनसोक्त प्रेम करणारा असा एक किशोरवयीन मुलगा होता. कोण? डॉक्टर स्टीफन हॉकिंग. इवन though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics गणित. इवन though his father wanted म्हणजे पाहिजे किंवा गरज असाही त्याचा अर्थ होतो. him to study म्हणजे अभ्यास किंवा पुढचं शिक्षण. स्टडी मेडिसिन मीन्स व्हॉट? औषधी. मेडिसिन. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स की त्याने वैद्यकीय, इट इज अ स्टडी मेडिसिन मीन्स व्हॉट? वैद्यकीय शिक्षण असा आपण त्याचा अर्थ या ठिकाणी घेऊ शकतो. की त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्याच्या वडिलांना वाटत होते. पण
स्टीफनचा गणिताकडे काय होता, कल होता. इवन दाउ हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन ही वॉज बेंट. बेंट म्हणजे काय, कल, टेंड, कल. ही वॉज बेंट, बेंट म्हणजे कल असा आपण अर्थ या ठिकाणी घेऊ. ही वॉज बेंट ऑन स्टडी मॅथेमॅटिक्स. वडिलांना काय वाटत होते, स्टीफन हॉकिंगच्या वडिलांना, की त्याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्याच्या वडिलांना वाटत होते. पण स्टीफनचा गणिताकडे कल होता. म्हणजेच पण जे डॉक्टर स्टीफन हॉकिंग आहे त्यांची आवड कशात होती, गणितामध्ये होती. परंतु त्यांच्या वडिलांची इच्छा काय होती, की त्याने म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग याने वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या वडिलांना वाटत होते. पण स्टीफनचा गणिताकडे कल होता, गणिताकडे कल होता. स्टडिंग मॅथेमॅटिक्स, mathematics. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. Instead म्हणजे काय, त्याऐवजी किंवा पर्याय असाही त्याचा अर्थ होतो. instead the university and physics म्हणजे काय, भौतिकशास्त्र असं आपण म्हणतो, भौतिकशास्त्र. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम ही डिड नॉट हॅव कोर्स म्हणजे अभ्यासक्रम इन मॅथेमॅटिक्स गणित. सो ही ऑप्टेड टू स्टडी physics instead. The University of Oxford at that time he did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात, युनिव्हर्सिटी म्हणजे काय, विद्यापीठ, द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, युनिव्हर्सिटी विद्यापीठ. पण मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्याऐवजी त्याने भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले. कोणी, डॉक्टर स्टीफन हॉकिंग. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम ही डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथेमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टीड. म्हणजे मात्र त्यावेळी ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्याऐवजी त्याने भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले. त्याने म्हणजे कोणी, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी ते ठरवलं. कशाचा अभ्यास करण्याचं, भौतिकशास्त्राचा. कारण गणिताचा अभ्यासक्रम नव्हता, त्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्राचा, फिजिक्सचा अभ्यास करायचे ठरवले. त्याच्यानंतर पुढे बघा. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reasons. At the age of 17 means 17 it is. Stephen started noticing it is. noticing म्हणजे काय, अवलोकन करणे असाही त्याचा एक अर्थ होतो. नोटिसिंग, अवलोकन करणे. नोटिसिंग, स्टार्टेड, सुरुवात. दॅट ही वॉज बिकमिंग म्हणजे काय, होत, योग्य किंवा शोभनीय. बिकमिंग, योग्य किंवा शोभनीय. इन्क्रीजिंगली म्हणजे काय, अधिकाधिक. क्लमझी मीन्स व्हॉट, जडत्व असलेले. क्लमझी मीन्स जडत्व असलेले. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स. कपल म्हणजे ट्वाईस, दोन. कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन म्हणजे कोणतेही कारण नसताना. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी, इवन फेल म्हणजे काय, पडणे म्हणजे खाली. फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. ॲट द एज ऑफ 17, हे लक्षात ठेवा तुम्ही. ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. कोणतंही कारण नसताना ती खाली पडले. कितीदा, दोनदा. बघा पुढे, की 17 वर्षांचे असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीत जडत्व म्हणजेच बोझडपणा जाणवू लागला आणि 1-2 वेळा ते अकारण तोल जाऊन खालीही
पडले. बघा, ॲट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. म्हणजे 17 वर्षांचे असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीत जडत्व, क्लमझी किंवा बोझडपणा जाणवू लागला आणि 1-2 वेळा ते कारण नसताना तोल जाऊन खाली पडले. तोल जाऊन कारण नसताना, कोणतंही कारण नसताना त्यांचा तोल गेला, बॅलन्स गेला आणि ते खाली पडले. These perplexed him, and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, LAS or LOU. LAS or LOU. LAS means what? It is of a name of disease. LAS म्हणजे काय? एमियोट्रॉफिक लॅटरल स्कॅलिरोसिस. LAS म्हणजे काय? एमियोट्रॉफिक लॅटरल स्कॅलिरोसिस or LOU. LOU means what? Lou Gehrig disease. Lou Gehrig disease it is. Disease LAS or LOU Gehrig disease that affects the nervous system and eventually weaken all the. बघा, these perplex means what? Perplex means what? गोंधळलेला किंवा चक्रावणे असाही त्याचा अर्थ होतो. परप्लेक्स, गोंधळलेला किंवा चक्रावणे. दिस परप्लेक्स हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर हू डायग्नोज म्हणजे काय? निदान करणे. डायग्नोजचा अर्थ काय होतो? निदान करणे. डायग्नोज हिम अँड सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली मीन्स वॉट? अत्यंत. एक्स्ट्रीमली रेअर म्हणजे दुर्मिळ. डिसीज म्हणजे रोग. LAS or LOU Gehrig's disease that affect म्हणजे काय? परिणाम करणे. परिणाम करणे. affect the nervous system म्हणजे काय? मज्जा संस्था. जसं तुम्ही विज्ञानामध्ये याविषयी माहिती घेता, अभ्यास करता, नर्वस सिस्टीम इट इज मज्जा संस्था. अँड इव्हेंच्युअली वीकन ऑल द. इव्हेंच्युअली म्हणजे काय? अखेरीस. इव्हेंच्युअली वीकन ऑल. वीकन म्हणजे काय? कमकुवत करणे. आता इथं आपण बघू, मग पुढचं बघूया. These perplex him and he went to see his family doctor, who diagnosed him as suffering from an extremely rare disease, LAS or LOU Gehrig disease that affects the nervous system and eventually weaken all the. यामुळे ते चक्रावून गेले. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला, तेव्हा निदान झाले की त्यांना एका अतिदुर्मिळ, इट इज अ रेअर, अतिदुर्मिळ अशा आजाराने ग्रासले आहे. म्हणजेच LAS किंवा LOU गेहरिंग्स डिसीज नावाच्या या आजारात मज्जासंस्थेवर काय होतो? परिणाम होतो. मज्जासंस्थेवर काय होतो? नर्वस सिस्टीमवर इफेक्ट होतो, परिणाम होतो. अँड इव्हेंच्युअली वीकन ऑल दी. नेक्स्ट बघूया आता आपण. इव्हेंच्युअली वीकन ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. मसल्स मीन्स व्हॉट? मसलचा अर्थ काय होतो? स्नायू असं म्हणतो ना आपण. मसल्स स्नायू असं म्हणतात. बघा, त्याच्यानंतर काय झालं की यामुळे ते चक्रावून गेले. त्यांनी फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला, तेव्हा निदान झाले. त्यांना एका अतिदुर्मिळ अशा आजाराने ग्रासले आहेत. LAS आणि LOU गेहरिंग डिसीज नावाच्या या आजारात नर्वस सिस्टीमवर म्हणजेच मज्जासंस्थेवर काय होतो? परिणाम होतो. आणि अखेरीस इव्हेंच्युअली आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू वीकन म्हणजे कमकुवत आणि शिथिल होतात. किंवा
शिथिल होतात. अचानक त्याने एके दिवशी चक्कर आल्यासारखे वाटले आणि त्याच्यानंतर एक दोनदा ते खालीही पडले. म्हणून त्यांनी त्यांचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेतला. तेव्हा निदान झाले की त्यांना एका अति दुर्मिळ अशा आजाराने ते ग्रासले आहे. कितव्या वर्षी? वयाच्या 17व्या वर्षी त्यांना LAS किंवा LOU गेहरिंग डिसीज नावाच्या या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत होतात. आता त्याच्यानंतर वयाच्या 17व्या वर्षी त्यांना LAS व LOU नावाचा जो अतिदुर्मिळ असा डिसीज आहे, आजार आहे, रोग आहे, त्याने ते आजारी पडले आणि त्याच्यामुळे या आजारात मज्जासंस्थेवर परिणाम होऊन अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत होतात. त्याच्यानंतर पुढे काय झालं? मग वयाच्या 17व्या वर्षी त्यांना LAS व LOU नावाचा जो अतिदुर्मिळ असा डिसीज आहे, रोग आहे, त्याची लागण झाली आणि त्यामुळे त्यांचं जे संपूर्ण शरीर आहे ते संपूर्ण शरीरातील सर्व स्नायू कमकुवत होतात या डिसीजमध्ये. अँड देन नेक्स्ट Stephen says that even as a child his muscles coordination was nothing to write home about. Stephen says that even as a child his muscles स्नायू coordination म्हणजे काय? समन्वय. coordination was nothing to write home about. की स्टीफन म्हणतात की लहानपणीही त्यांच्या स्नायूंचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. त्याच्यानंतर या ठिकाणी की जो स्टीफन हॉकिंग आहे तो या ठिकाणी सांगतोय की स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड किंवा लहान असताना हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. म्हणजे स्टीफन म्हणतात की लहानपणीही त्यांच्या स्नायूंचा समन्वय काही फारसा चांगला नव्हता. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. Fit of frenzy means what? भयंकर संताप. Fit of frenzyचा अर्थ काय होतो? भयंकर संताप असा त्याचा अर्थ होतो. He recollects that his handwriting म्हणजे काय? हस्ताक्षर would send म्हणजे पाठवणे his teacher into a fit of frenzy म्हणजे काय? भयंकर संताप. त्याच्यानंतर त्यांचे शिक्षक ही त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे. म्हणजेच अशी आठवण स्टीफन सांगतो. रिकलेक्ट या ठिकाणी आपण आठवण असाच त्याचा अर्थ घेऊ. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वूड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेंजी. म्हणजे त्यांचे शिक्षक ही त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्यांच्या हस्ताक्षरामुळे म्हणजे कोणाच्या? डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे. फिट ऑफ फ्रेंजी व्हायचे, त्रस्त व्हायचे अशी आठवण स्टीफन सांगतात. अशी आठवण कोण सांगतायत आता? डॉक्टर स्टीफन हॉकिंग सांगतायत. नूर वॉज ही इन्क्लाइन टवर्ड स्पोर्ट्स. नेव्हरदलेस दीज डिसीज कम ॲज अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काय? धक्कादायक घटना असा या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यूचा अर्थ काय घेऊ आपण या ठिकाणी? धक्कादायक घटना. अँड नेव्हरदलेस म्हणजे असे असले तरीही नूर वॉज ही इन्क्लाइन म्हणजे काय? इन्क्लाइन म्हणजे कल. टवर्ड्स म्हणजे च्या दिशेने. स्पोर्ट्स खेळ. नेव्हरदलेस असे असले तरीही दिस डिसीज रोग केम ॲज अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू धक्कादायक घटना म्हणजे त्यांचे शिक्षकही त्यांच्या हस्ताक्षरामुळे त्रस्त व्हायचे अशी आठवण स्टीफन सांगतात. तसेच त्यांना खेळामध्ये रुची नव्हती
असे असले तरीही नेव्हरदलेस असे असले तरीही आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. असे असले तरीही आजाराची जी बातमी आहे ती बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. म्हणजेच डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना खेळामध्ये रुची नव्हती. असे असले तरीही आजाराची बातमी त्यांना हादरवून टाकणारी होती. की डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना खेळामध्येही रुची नव्हती. असे असले तरीही आजाराची ही न्यूज, आजाराची ही बातमी त्यांना हादरवून टाकत होती. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. अनसर्टन म्हणजे काय? अनिश्चित. प्लॅनेट म्हणजे हे भूतल. प्लॅनेट म्हणजे काय? भूतल असा त्याचा अर्थ. ग्रह किंवा भूतल असाच आपण त्याचा अर्थ या ठिकाणी घेऊ. अनसर्टन म्हणजे काय? अनिश्चित. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट. प्लॅनेट म्हणजे पृथ्वी, भूतल किंवा ग्रह. वॉज व्हेरी अनसर्टन म्हणजेच या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची काही शाश्वती नव्हती. म्हणजेच याच्यानंतर म्हणजेच जेव्हा LAS व LOU हा जो अति दुर्मिळ असा जो डिसीज आहे, रोग आहे, याची लागण झालेली आहे असं जेव्हा त्यांच्या फॅमिली डॉक्टरने सांगितलं त्यावेळेस त्यानंतर की हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन म्हणजेच या भूतलावरती किती काळ जिवंत राहणार होते याची काही शाश्वती नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड and the doctors said they could not do much. The prognosis म्हणजे काय? रोगाच्या संभाव्य चढ उतारांचे व कारणांचे पूर्व निदान किंवा रोग निदान असा त्याचा अर्थ होतो. प्रोग्नोसिसचा अर्थ काय होतो? की रोगाच्या संभाव्य चढ उतारांचे व कारणांचे पूर्वनिदान किंवा रोगनिदान. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट डू मच. ही रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होते म्हणजेच रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. म्हणजेच रोगाचे जे पूर्वनिदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. की डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wilde. Undaunted म्हणजे काय? अविरतपणे, न थांबता, न खचता, धैर्य न खचलेला, अविचलित किंवा अविरत. स्टीफन डिसाईड म्हणजे ठरविणे. टू कंटिन्यू म्हणजे निरंतर सतत. हीज रिसर्च संशोधन. इवन गॉट एंगेज म्हणजे काय? बिझी होणे, व्यस्त होणे. एंगेज टू जेन वाईल्ड. तरी देखील आता डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या रोगाचे पूर्वनिदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे नव्हते. तरीही खचून न जाता स्टीफनने आपले संशोधन चालू ठेवायचे ठरवले आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी इट इज एंगेज. जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा वाढ निश्चयही झाला. म्हणजेच त्यांचं लग्नही झालं किंवा साखरपुडाही झाला, जुळवणीही झाली. कोणाशी? जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी. एक अर्थ असाही होतो त्याचा एंगेज म्हणजे व्यस्त आणि एक अर्थ लग्न होणे किंवा साखरपुडा होणं, लग्न जुळवणी करणे असाही त्याचा एक अर्थ होतो. अनडाउंटेड स्टीफन डिसाईड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड. एका
मुलीचं नाव आहे जिच्याशी डॉक्टर स्टीफन हॉकिंगने काय केले, लग्न केले. बघा, तरीही खचून न जाता स्टीफनने आपले संशोधन चालू ठेवायचे डिसाईड केले, ठरवले आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्यांचा वाढ निश्चयही झाला. बघा की एवढ्या अति दुर्मिळ आणि भयंकर अशा LAS व LOU नावाचा जो डिसीज आहे, जो रोग आहे, त्या रोगाची त्यांना लागण झालेली होती. तरी देखील त्यांनी खचून न जाता स्टीफनने आपले संशोधनाचे जे काम आहे ते काम चालू ठेवायचे ठरवले आणि जेन वाईल्ड नावाच्या मुलीशी त्याने एंगेज म्हणजेच वाढ निश्चयही झाला. बघा, अशा परिस्थितीत देखील त्यांनी त्यांचं जे धैर्य आहे, त्यांची जी हिंमत आहे, त्यांचे जे धाडस आहे, ते धाडस त्यांनी सोडले नाही. एवढी हिंमत, एवढा धाडस त्यांच्यामध्ये होता. म्हणजेच कोणाच्या, डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्यामध्ये. आपण काय करतो, थोडीशी अडचण आली म्हणजेच कोणतंही काम आहे ते काम आपण लागलीच सोडून देतो. बघा की डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं जे आयुष्य आहे, यांचं जे जीवन आहे, ते जीवन बघा खरंच प्रेरणादायी आहे आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी आपले जे ड्रीम आहे, आपलं जे स्वप्न आहे, आपलं जे उद्दिष्ट आहे, आपलं जे ध्येय आहे, ते प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी नक्कीच काय करेल, मदत करेल. हॉकिंग सेज दॅट ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. He Hawking says that ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. Enjoying म्हणजे आनंद घेणे. हॉकिंग सेज दॅट ironic म्हणजे काय, पूर्वदिक. डिस्मलचा अर्थ काय होतो, एक उदास किंवा उद्वेगजनक असा त्याचा अर्थ होतो. हॉकिंग सेज दॅट ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. म्हणजेच बघा, ऐकायला उपरोधिक वाटेल, पण डॉक्टर हॉकिंग म्हणतात की याच डिस्मल स्टेज म्हणजे उद्वेगजनक परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. बघा की डॉक्टर स्टीफन हॉकिंग सेज दॅट ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. की ऐकायला उपरोधिक वाटेल, पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग म्हणतात की याच उद्वेगजनक परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. These he says was because he started living life for the moment and continue his doctoral research work with vigor. Renew म्हणजे काय, नूतनीकरण करणे. अँड विघोर म्हणजे काय, जोम किंवा सामर्थ्य. बघा, these he says was because he started living life for the moment म्हणजे काय, क्षण. and continue his doctoral research work with renew vigor. याचे कारण त्यांनी या क्षणापुरते जगा. it is the moment, he started living life for the moment. की याचे कारण त्यांनी या क्षणापुरते जगायला त्याने काय केली होती, सुरुवात केली होती. आणि डॉक्टरकीचे संशोधनही नव्या जोमाने सुरू केले होते. की दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मुमेंट अँड कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च संशोधन वर्क विथ रिन्यू विघोर. म्हणजेच याचे कारण त्यांनी या क्षणापुरते जगायला सुरुवात केली होती आणि डॉक्टरकीचे संशोधन ही नव्या जोमाने सुरू केले होते. की जेव्हा डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना प्रत्यक्षात जाणीव झाली, कळालं की त्यांना LAS और LOU नावाचा जो डिसीज आहे, आजार आहे, रोग आहे, याची लागण झालेली आहे, हे जेव्हा त्यांना कळालं आणि त्याच्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचं जे लाईफ आहे, त्यांचं जे जीवन आहे, ते जीवन त्यांनी जगायला सुरुवात केली. आणि कारण ही
असेच होते की या क्षणापुरते जगायला सुरुवात केली होती. म्हणून त्यांनी त्यांच्या डॉक्टरकीचे संशोधन ही नव्या जोमाने सुरू केले होते. बघा की खरंच आपल्याला देखील डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं जे आयुष्य आहे, यांचं जे जीवनचरित्र आहे, ते जीवनचरित्र आपण हे जे लेसन आहे ॲन इपिटमी ऑफ करेज, की धैर्याचे मूर्तिमंत रूप, हे जे लेसन आहे या लेसनच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. आणि अशा पद्धतीने त्यांना LAS व LOU नावाचा जो एक अति दुर्मिळ आणि भयंकर असा जो डिसीज आहे याची लागण झालेली आहे, या रोगाने ते ग्रासलेले आहेत, हे जेव्हा त्यांना कळाले तेव्हा ते खचून न जाता उलट त्यांनी जोमाने अविरतपणे त्यांचं जे संशोधनाचं जे काम आहे ते काम त्यांनी सुरू केले. आणि त्याच्यानंतर जेन वाइल्ड नावाची जी मुलगी आहे त्या मुलीशी त्याचा वाढ निश्चय झाला. आणि वाढ निश्चय झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर ऐकायला उपरोधिक वाटेल, पण हॉकिंग म्हणतात की याच डिस्मल स्टेज उद्वेगजनक परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. आणि कारणही त्यांनी या क्षणापुरते जगायला सुरुवात केली होती. आणि त्यांचं जे डॉक्टरकीचं संशोधन आहे ते संशोधन देखील त्यांनी नव्या जोमाने सुरुवात केली होती. आणि अशा पद्धतीने की जे डॉक्टर स्टीफन हॉकिंग आहे त्यांनी त्यांचं जे हिंमत आहे, त्यांचं जे धैर्य आहे, त्यांचं जे धाडस आहे ते धाडस त्यांनी सोडले नाही. आणि त्यांचं जे संशोधनाचं जे कार्य आहे ते कार्य त्यांनी अविरतपणे चालू ठेवले. आणि म्हणूनच ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ झाले किंवा आहेत किंवा होते. या ठिकाणी आज आपण थांबूया आणि या जे पार्ट 2 आज आपण सविस्तरपणे अभ्यासला. आणि याविषयी जर काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर ते तुम्ही मला हमखास विचारू शकतात. आणि याच ठिकाणी आज आपण थांबूया. थँक्यू. धन्यवाद.